बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय। युसुफडगाव मंडळातील सोनी जवळा इथं वीज कोसळून उन्मळून पडलेल्या आंब्याच्या झाडाखाली दबून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। सायंकाळी 7च्या सुमारास अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी शेतात काम करत असलेले दिगंबर ससाणे 50 वर्षीय शेतकरी हे स्वतःचा बचाव करण्यासाठी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा त्यांनी आश्रय घेतला। मात्र त्याच झाडावर अचानक वीज कोसळली आणि झाड उन्मळून पडल्यानं दिगंबर ससाणे यांचा मृत्यू झाला। दरम्यान तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना देखील घडल्यात। देऊळगाव राजा बाजारातून जालना शहराकडे गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षक दल आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2 वाहनं अडवून ती चंदनजिरा पोलिसांच्या ताब्यात दिली। शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। वाहनांमध्ये 5 ते 6 जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। संबंधित वाहनं आणि जनावरं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। आज बजरंग दल द्वारा जो कसाई जो गौवंश की गाड़ियाँ लेके जा रहे थे, तो उसकी कार्रवाई कन्यानगर चौपुली पे दोपहर में 3:30 बजे की गई, जिसमें गौवंश आप देख सकते हैं कि जो कटने के लिए जा रहे हैं बैल वगैरह। तो इसके ऊपर कायदे से तो पूरी बंदी है भारत भर में, लेकिन महाराष्ट्र के जालना में खुलेआम ये कसाई को कुछ डर ही नहीं रहा। जो कि हमने एसपी सर को निवेदन भी दिए इसके विरोध में कि जालना में कतलेआम खुलेआम जुने जालने में 25 से 30 दुकान है। ये जो जानवर जो है अच्छे, ये भी वो जानवर काटते हैं। तो सभी गौरक्षकों ने आज जो कार्रवाई करे, इसके बाद भी ऐसी कार्रवाई की जाएंगी। इसके बाद कार्रवाई ऐसी की जाएंगी, अगर प्रशासन से हमको सहकार्य नहीं मिला तो उसको करारा जवाब बजरंग दल द्वारा सभी कसाई को दिया जाएगा। अब इसमें कितने जानवर है जो 2 गाड़ियों में? अभी 2 गाड़ियों में टोटल 5-6 जानवर है इसी। अभी इनको कहाँ भेजेंगे? अभी तालुका में FIR करके हम उसको गौशाला छोड़ा जाएगा। क्या नाम आपका? अर्जुन ढागे, बजरंग दल कार्यकर्ता। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नगरसूल परिसरातील बाळू थोरात यांच्या पोल्ट्री गोडाऊनचे पत्रे उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। गणेश गादेकर यांचं पॉली हाऊस देखील वादळामुळे नुकसानग्रस्त झालंय। अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल झालेत। काल अचानक आलेल्या पावसामुळे खूप गारपीट झालेली आहे आमच्या भागामध्ये आणि खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे। काल अचानक वावदान खूप होतं, वारा खूप होता, काहींचे घरांचे पत्रे उडलेले। तर माझं स्वतःच्या शेतामध्ये शेडनेट उभं केलेलं आहे पिकासाठी, तर माझ्या शेडनेटचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। 2-3 लाख रुपये कमीत कमी आज नुकसान झालेलं आहे माझं। आम्ही शेती दुसरी करावं म्हणून शेडनेट उभारलं होतं, पण त्याच्यातही निसर्गाने आम्हाला साथ दिलेली नाहीये। काल आलेल्या नगरसूल परिसरातील वादळामुळे सलग 3 दिवस नगरसूल परिसरात पाऊस पडत आहे आणि वादळाचे प्रमाण खूप जास्त आहे। काल आलेला भयंकर वादळामुळे नगरसूल, रेंडाळा परिसर, वायवती, कोळगाव या भागातील वादळामुळे झालेल्या नुकसानी आणि स्वतः माझे पोल्ट्री फार्मचे नुकसान, फीड मिलचे गोडाऊन आणि समोरील पोल्ट्री शेड यामध्ये 3-3.5 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। तरी शासनाने माझ्या नुकसानीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मी नम्र विनंती करत आहे। अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 ते 24 वर्षीय सोहेल कुरेशी या युवकाकडून तब्बल 7 दुचाकी जप्त केल्यात। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे। जप्त करण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तो अगर आपके पास कोई गोपनीय माहिती है इसके बारे में हम रुके नहीं, करते रहेंगे। आप हमें बता सकते हैं, हम इसको पालन करेंगे। कुछ आपको कुछ बताना हो अगर तो हम उसका भी डिस्कशन कर सकते हैं। और किसी को अच्छी बातें भी बोल सकते हैं कि मौसम अच्छा है या कुछ आपको हमसे कुछ। मैम बाबू से काफ़ी शांतिपूर्वक ही होता सब, कोई प्रॉब्लम नहीं रहती, क्योंकि हमारे यहाँ पर ईदगाह पर से एक बार आ गए कि बाकी कुछ नहीं। बात बिल्कुल सही कही है कि हम भी यही चाहते हैं कि शांतिपूर्वक हो, कोई भी लॉ ऑर्डर का इशू ना हो, पर इसमें सबसे ज़्यादा पार्टनरशिप आप लोगों से ही आता है, कम्युनिटी से ही आता है। हम सिर्फ मदद कर सकते हैं, पर जो डिसिप्लिन, पीस
कम्युनिटी फीलिंग और जो रहता है कम्युनिटी, तो ये सब हम पीस तो आपसे ही आता है। तो हम आपके लिए वी आर वेरी थैंकफुल कि आप हमारे साथ पार्टनरशिप करते हैं और हम यही कायम रखेंगे। हमारी यही विनती है, अगर आपको कोई भी इशू आता है, कोई आपको रूमर दिखता है, सोशल मीडिया का हमें पता है बहुत इश्यूज़ हैं आजकल, उसमें कोई धार्मिक करेंगे, बाकी आप अपना व्हाट्सएप बनाइए, जो कायदा लिखा है जैसा है उसका पालन कीजिए, जीआर का पालन कीजिएगा, और उसके बाहर कोई भी इशू है तो सॉल्व करेंगे उसको। थैंक यू। मैडम जी, मेरा नाम अफसर खान है और मैं 15 से 20 साल से जो शिवनी की ईदगाह है वहाँ पे येवला तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे घराचे कांदा चाळ, सोलर प्लेट आणि केळी तसंच अन्य शेती पिकांचं मोठं नुकसान झाले। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी अंदरसूल, बोगटे आणि देवळाने या परिसराची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिले। देवळाने इथं वादळी वाऱ्यामुळे घराचं छत कोसळून 2 वृद्ध महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींच्या उपचाराचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत केला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली। नुकसानग्रस्त घराची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना देखील समीर भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। भाऊ, आपल्या येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, आपण पाहणी केली, काय दिलं सगळं? काल अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे आहे अचानकपणे मुसळधार असा पाऊस, वारा असं हे सगळं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे कांद्याच्या ज्या चाळी, म्हणजे साठवलेला जो कांदा होता त्या चाळीच्या जे शेड आहे ते अक्षरशः ते जे आहे कोलमडून गेलं आणि त्याच्यामुळे सगळं पाणी त्या कांद्यामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा केलेला होता। ते एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही घरं आहेत, त्या घरांवर जे पत्र्याचे शेड आहेत आणि त्या शेडवर पत्रे राहावेत म्हणून विटाचं बांधकाम केलेलं होतं। ते वारा एवढा जोरात होता की ते पत्रेसुद्धा उडून गेले आणि त्याच्यामुळे विटा ज्या वरच्या ज्या ठेवलेल्या होत्या ते खाली ज्या माणसं जी बसलेली होती, काही म्हातारी माणसं होती, काही आजीबाई होत्या, त्यांच्या डोक्यावर लागलेला मार आहे। तर अशा पद्धतीने त्यांना इजाही झाली आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे। आदरणीय भुजबळ साहेबांनी काल जे आहे जे पेशंट्स आहेत, 3 पेशंट मावळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांचा औषधोपचार वगैरे सर्व जे आहे खर्च करण्याचं जे आहे मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता पंचनामासाठी लोक आलेले आहेत, पंचनामा करायला सांगितलं आहे। काही ठिकाणी सोलरचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी कांद्याच्या चाळीचं नुकसान झालं आहे, काही घरांचं नुकसान झालं आहे। या सर्वांचं जे आहे पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी आता त्या घराची जी आहे त्यांची जरा साफसफाई करून, डागडुजी करून त्यांना त्वरित राहण्यालायक करण्याच्या दृष्टीने जे आहे, काही वरून पत्रे टाकायचे असेल तर पत्रे, फॅब्रिकेशन करायचं असेल तर फॅब्रिकेशन करणे, अशा पद्धतीचं कामसुद्धा करायला जे आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे।